मृत्युंजय जयति जय मृत्युंजय। ते काय टांगलेस तिकडे भिंतीवर? अगं आई, दादाचं धनुष्य आहे. ते आज अडगळीत टाकून दे. आई, आत्ताच्या आत्ता अडगळीत टाकून दे, समजलं? बस झाली तुझी धनुर्विद्या. हातात घोड्याचे लगाम घे. सारथ्याचा पुत्रेसे विसरू नकोस, कळलं? राधा, ही कोण आहे तुझी? ही तुझी बायको आहे, पत्नी आहे तुझी. तू तू तुझ्या आईला, दादांना, भावाला सोडून चालेस. माझं काय म्हणणं नाहीये, काय म्हणणं नाहीये. पण तू तुझ्या पत्नीला सोडून चाललायस. बघ, तू कुठेही जायचं नाहीयेस. इथेच राहणार आहेस तू. आणि ते धनुष्यबाण पहिलं अडगळीत टाकून दे आत्ताच्या आत्ता. या पुढे हस्तिनापूरचं नाव सुद्धा काढू नकोस, समजलं? पांडवांचा उत्कर्ष होतो आहे कुंती. हस्तिनापुरात हस्तिनापुरात थट्टा करते आहेस माझी? कुंती, आज मी एवढी खुश आहे, एवढी खुश आहे की मला तुझी खूप खूप थट्टा करावीशी वाटते आहे. कौरवांच्या राज्यात पांडवांचा उत्कर्ष कसा होईल मालिनी? कुंती पुत्रांचे कुरुकुला शिस्त नाते आहे, म्हणूनच प्रत्येक पांडव हा कौरवच आहे. तरी सुद्धा महाराज धृतराष्ट्र आणि गांधारीच्याच पुत्रांना कौरव संबोधिले जाते. पांडव कुरुकुलातील असूनही कुणीही त्यांना कौरव म्हणत नाहीत. उलट त्यांना पांडव संबोधून ते कुणीतरी वेगळे आहेत असेच भासविण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या हस्तिनापुरात गांधार, नरेश, शकुनी आहेत, दुर्योधन, दुःशासनासारखे खुंशी भाऊ आहेत, आपल्या मुलांच्या कारस्थानाकडे डोळे झाक करणारे अंध महाराज धृतराष्ट्र आहेत, त्या हस्तिनापुरात पांडवांचा उत्कर्ष कसा होऊ शकतो? परंतु कुंती, तू एक गोष्ट विसरते आहे की याच हस्तिनापुरात कुरुश्रेष्ठ पितामहा भीष्म आहेत, ज्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे असे महामंत्री विदुर आहेत. द्रोणाचार्य, कृपाचार्यांसारखे पांडवांवर माया करणारे गुरु आहेत. आणि डोळ्यावर पट्टी बांधलेली असताना सुद्धा महाराज धृतराष्ट्रांसहित दुर्योधन आणि दुःशासनाला जिचा धाक वाटतो अशी महाराणी गांधारी सुद्धा आहे. कुंती, हस्तिनापूरच्या भिंती कुजबुजू लागल्या आहेत की पितामहा भीष्मांनी महाराज धृतराष्ट्रांना स्पष्ट सांगितले आहे की युधिष्ठिराचा युवराज्याभिषेक लवकरात लवकर व्हायला हवा. खरंच? तुझ्या गळ्या शपथ.
कुंती, पांडवांचा उत्कर्ष होतो आहे ना? तर ज्येष्ठ पांडवाचा उत्कर्ष झाला असेल. आनंदाच्या आणि उत्कर्षाच्या प्रत्येक क्षणी मला कौंतेयाचे स्मरण होते. कुंती, आणि मन अपराधी भावनेने ग्रस्त होते. आपल्या आनंदात त्याला सहभागी करून घेता येत नाही म्हणून खंतही वाटते. युधिष्ठिराला मी चूक करू नकोस म्हणून प्रवचन दिले, पण मी मात्र माझ्या आयुष्यात एक भयंकर चूक केली आहे, ज्यामुळे माझ्या आणि माझ्या ज्येष्ठ पुत्राच्या आयुष्यात उलथापालथ झाली. त्या चुकीचे परिणाम आम्ही दोघेही भोगतो. ज्येष्ठ पुत्र, ज्येष्ठ पांडव म्हणून जो मान सन्मान युधिष्ठिरला मिळतोय त्याचा खरा मानकरी कौंतेय आहे, ज्येष्ठ पांडव आहे. कुठे असेल तो? कसा असेल? मी तरी आपल्या माणसातच आहे, पण तो सूर्यदेव प्रणाम. आपण मला काय काय सांगितलं होतं? मला काळावर मान ठोकायची आहे, समयाचा अश्व बनवून माझ्या कार्यक्षेत्री घौडदौड करायची आहे मला. पण हे सामेपूरच माझं कार्यक्षेत्र आहे. आपण म्हणता की माझं भाग्य थोर आहे, पण आज माझ्या आईने मला जाणीव करून दिली की मी केवळ एक सूतपुत्र आहे. माझ्या आईने मला घोड्याचे लगाम हातात धरण्याची आज्ञा दिली, आणि तुम्ही मला सांगता की माझं भाग्य थोर आहे. हेच थोर भाग्य आहे माझं. तुम्ही असंही सांगता की ईश्वरी अवताराची सहायता करायची आहे मला. सारं खोट आहे, सारं खोट आहे सूर्यदेव. कल्पना विलास आहे, स्वप्नांच्या राज्यातलं मनोरंजन. केवळ हेच सत्य की सूतपुत्र केवळ एक सारथीच बनून राहणार, रथी नाही. दुखावलाय. त्याला दुखवून मला आनंद नाही झालेला. राधे, तू आज प्रथमच त्याच्या मनाविरुद्ध वागलीस. त्याने माझ्या मनाचा विचार केला, माझ्यापासून दूर निघून चाललाय तो. राधे, त्याला हस्तिनापुरी न जाऊ देण्याकरता तू काहीतरी कारण पुढे करतेस. पण सत्य परिस्थिती ही आहे, कारण सतत तुला तुझ्या डोळ्यांसमोर हवाय. राधे, एक अज्ञात भीती तुझ्या मनात ठाण मांडून बसली आहे. अगदी कर्ण आपल्याला मिळाल्या दिवसापासून हे भयच तुला भयभीत करतंय की कधी ना कधीतरी कर्ण आपल्यापासून दुरावला जाईल, आणि म्हणून तू सतत त्याला आपल्या पंखाखाली ठेवू पाहतेस. राधे, पण हे तुझं विचित्र वागणं कर्णाच्या इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा या सगळ्याचा चुराडा करतंय.
नेहमी जिंकणारा आपला कर्ण. राधे, आज मी प्रथमच त्याला हरताना पाहिला. त्याचं हरणं खूप खूप क्लेशदायक वाटलं मला राधे. एवढ्या लवकर निराश झाला? जे सर्वश्रेष्ठ असतात ते संकट काळात सुद्धा धैर्य धारण करून असतात. तो सुद्धा धीरानच घे. बाबा, माझ्या आईने एक वादळ निर्माण केले. अशी कित्येक वादळं तुझ्या जीवनाच्या वळणावर दबा धरून बसलेली असतील कर्णा. अशा वादळांनी तू विचलित होता कामा नये. वादळं येतात आणि जातात सुद्धा, पण जी श्रेष्ठ माणसं असतात की अशा वादळात सुद्धा आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे राहतात. तुला सुद्धा आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून उभं राहायचे करणार. आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक घटना आपल्याला काही ना काहीतरी संकेत देत असते, सूचित करत असते. राधेनं तुला हस्तिनापुरी जाण्यास मना केलं आणि तू आज्ञेचं पालन केलंस. तुला सूचित करण्यात येतंय कर्णा की तू मर्यादेत राहा, मर्यादा भंग करू नकोस. कारण मर्याद वागणं अधःपतनाकडे घेऊन जातं. बाबा, आपला हा गुरुपदेश मी सदैव ध्यानात ठेवी. तुझा सदैव उत्कर्ष हो. वृषाली, कर्ण आला का ग? नाही आई. वहिनी, दादा आला. असं वाटतंय हस्तिनापूरचं भूत कर्णाच्या मानेवरून उतरलंय. एवढा उशीर का झाला तुम्हाला? हस्तिनापुरात नव्हतो गेलो मी. रागावलात का? तुम्ही सगळेजण प्रसन्न आहात ना? मग सरळ का नाही बोलत? मी वाकड्यात शिरलेलो नाहीये. हे तुमचं सरळ बोलणं झालं का? दादा, आईने तेथील धनुष्य आणि सारे बाण अडगळीच्या खोलीत टाकले आहे. भोजन तयार आहे. भूक नाहीये मला. ये.
बस. हे काय करणं कुठे आहे? त्यांना भूक नाही. कर्णा काय आई? जेवायला बस. अमोल घरकुल अमोल कुजबुज, अमोल घरकुल अमोल कुजबुज. घास ही अबोल झाला, घास ही अबोल झाला. कर्ण मनाशी उदास म्हणून समय उदास झाला. घास ढकली तो बळे बळे. चित्तेन थाऱ्यावरी, चित्तेन थाऱ्यावरी. कोणी पुसावे कसे वदावे. सैर भैर भैउरी, सैर भैर भैउरी. वृषाली, तू जेवून घ्या. मला भूक नाहीये. भूक मलाही नाही आई, आणि असणार तरी कशी. माझे पती अर्थात आपला ज्येष्ठ पुत्र कुठे पोटभर जेवले आहेत. दादा, तू आज जेवणाचं नाटक केलंस. ध्रुव, तू माझा प्रिय भाऊ आहेस, म्हणून माझ्या या छोट्याशा आयुष्यात उमगलेली एक गोष्ट मी तुला सांगतो. जो माणूस महत्वाकांक्षी नसतो ना ध्रुव, तो नेहमी सुखी असतो. कारण महत्वाकांक्षा माणसाला ना जगू देत ना झोपू देत. मृत्युंजय कर्ण, मृत्युंजय कर्ण, मृत्युंजय कर्ण, मृत्युंजय कर्ण, मृत्युंजय कर्ण. काय करत आहात आपण? रथाचं चाक ठीक करतो. हीच आज्ञा आहे ना आईची. स्वारींनी असं काही करू नये. का? कारण आपल्या हातात रथाचे चाक ठीक दिसत नाही. मग माझ्या हातात लगाम शोभून दिसेल असंच म्हणायचं ना तुला? नाही नाही, मी लगाम सुद्धा हातात घेणार. मी जाणतो सारथ्याच्या हातात लगामच शोभून दिसतो. मी सुद्धा एक सूतपुत्र आहे आणि माझ्या सुद्धा हातात लगामच शोभून दिसेल.